लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी गुड न्यूज. राज्य शासनामार्फत अतिशय मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे व अजून 2 योजनांचे बघा, अजून 2 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी तुमचं DBT बघा, DBT ऑन असायला व त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेला 1 वर्ष बघा, 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे बघा, 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे लाडक्या बहिणींना 3000 रुपये बघा, 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच आजपासून बघा, आजपासून ते हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्याही बँक खात्यात पैसे आले की नाही तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. बघा, लाडकी बहीण योजना अतिशय मोठी गुड न्यूज. बघा, गॅसचे 830 प्रमाणे बघा, गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते बघा, 3 हप्ते तुमच्या बँक खात्यात म्हणजेच 2490 बघा, 2490 तुमच्या बँक खात्यात बघा, 2490 तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आलेले. म्हणजे आजपासून तर तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. यासाठी तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी म्हणता येणार आहे, कारण की तुमच्याही बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आलेले आहे. काही बहिणींच्या बँक खात्यात 3000 तर काही बहिणीचे बघा, तर काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये फक्त आणि फक्त 500 रुपयाचं वितरण सुरुवात झालेली आहे. म्हणजे 500 रुपये कोणाला तेही सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवायचं व तुमच्या जिल्ह्याबद्दलही अपडेट सर्वात प्रथम येईल. त्यामुळे लगेच तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. बघा, जर तुमचं KYC बघा, KYC बघा, जर तुमचं KYC झाले नसेल तर तुमच्यासाठी अतिशय बॅड न्यूज म्हणावी लागेल, कारण की ज्यांचं KYC झालं आहे त्यांच्याच बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत हप्ता बघा वितरित करण्यात येणार आहे. अन्यथा तुमच्याही बँक खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याही बँक खात्यामध्ये KYC करून घेणं अतिशय आवश्यक आहे, म्हणजेच अतिशय अनिवार्य आहे. जर तुम्ही हे केलं नाही तर तुमच्याही बँक खात्यामध्ये जो 12वा हप्ता आहे बघा, जो 12वा हप्ता आहे तो इन्स्टॉलमेंट आहे जे 12वती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर KYC करणं बघा, KYC करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये जे राज्य शासनामार्फत 40,000 रुपये जमा होणार आहेत तेही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर KYC करून घेणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमची KYC झाली नसेल तर तुम्ही ती KYC बँकेमध्ये जाऊन करू शकता. जर तुम्ही KYC केली तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. जर KYC केली तर तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचे बघा, 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचे, त्याचप्रमाणे गॅसचे 830 प्रमाणे म्हणजेच अन्नपूर्णा योजनेचा लाभ तुमच्याही बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित करण्यात येणार आहे. अन्नपूर्णा योजनेचा लाभ तुमच्या बँक खात्यात झाला की नाही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. 3 हप्ते बघा, 3 हप्त्याचे गॅसचे पैसे बघा, 3 हप्त्याचे गॅसचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहे. बघा, गॅसचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हा कमेंट करायचा आहे. तुमच्या जिल्ह्याबद्दल ही अपडेट सर्वात प्रथम येईल. त्यामुळे तुम्ही लगेच चॅनल सबस्क्राईब करा. बघा, सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात प्रथम अपडेट आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 70% बघा, 70% लाडकी बहीण योजनेचे पैसे हे विस्तांतरित झालेले आहे. बघा, 70% हे पैसे विस्तांतरित झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कोणतंच टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित झालेले आहे. बघा, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील बघा, पुणे जिल्ह्यातील बघा 90% जिल्ह्यामध्ये बघा 90 बघू शकता, 90% जिल्ह्यामध्ये हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे 90% जिल्ह्यामध्ये हा हप्ता वितरित झालेला आहे. म्हणजेच पूर्णपणे 100% व्हायला अगदी 1-2 दिवसात 100% महिलांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे DBT बघा, DBT बघू शकता, DBT मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत हप्ता वितरित करण्यात येणार आहे. बघा, हप्ता वितरित बघा, वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हा कमेंट करायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दल सविस्तर अपडेट आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो. बघा, त्याचप्रमाणे अमरावती बघा,
बघा त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातही अपडेट आहे, कारण की अमरावती जिल्ह्यातही हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा. अमरावती जिल्ह्याचंही अपडेट सांगणार आहोत, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्याचंही नाव सांगायचं आहे, तुमच्या तालुक्याचं नाव सांगायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे व तुमच्या नावावर बघा गॅस कनेक्शन आहे का बघा, गॅस तुमच्या नावावर गॅस कनेक्शन आहे का तेही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायचं आहे बघा. कॉमेंटच्या माध्यमातून कळवलं तर ते आमच्यापर्यंत पोहोचवतं व तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत तुमच्या सर्व जिल्ह्याची अपडेट किंवा तुमच्या गॅसची जी एकूण 3 इन्स्टॉलमेंट आहे बघा, एकूण 3 इन्स्टॉलमेंट आहेत त्याबद्दल तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हा कमेंट करायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दलही अपडेट आम्ही सर्वप्रथम घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हाही कमेंट करायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दल सर्वप्रथम अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत मिळवून देत असतो बघा. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेतील लाडक्या बहिणीसाठी बघा 830 बघा 830 बघू शकता. 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते म्हणजेच 2490 बघा, 2490 बघू शकता. 2490 तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हा सांगायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दलही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्याचप्रमाणे बघा नाशिक बघा, नाशिक जिल्ह्याबद्दलही अपडेट आलेला आहे बघा. नाशिक जिल्ह्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे म्हणजेच गॅसचे 830 रुपये बघा, गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे 70% काम झालेलं आहे. सरकारपर्यंत ती जी रक्कम आहे, जी योजनेसाठी लागणारी रक्कम आहे ती बघा 70% काम या योजनेचं झालेलं आहे. म्हणजेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या योजनेचं संपूर्ण काम म्हणजेच 70% काम जे राहिलेलं काम होतं ते 70% काम झालेलं आहे. ते लगेच तुमच्याही बँक खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीच कसलीच अडचण येणार नाही व तुम्हाला कोणतंच टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये तर जमा होणारच होणार. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेचे एकूण 3 इन्स्टॉलमेंट म्हणजेच 830 प्रमाणे 2490 रुपये बघा, 2490 रुपये ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचप्रमाणे जी लाडकी बहीण कर्ज योजना बघा, कर्ज योजना बघा, लाडकी बहीण कर्ज योजना आहे त्या योजनेचं ही अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवायचा आहे बघा. त्यासाठी तुमच्या DBT ऑन असायला हवं, तरच तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत 40,000 रुपये बघा, 40,000 रुपये वितरित होणार आहे. 40,000 रुपये का होणार आहे तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनाने तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी हे जे अनुदान आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत तुमच्या बँक खात्यात तुम्हाला लाभ देण्यासाठी राज्य शासनाने बघा लाभ बघू शकता, लाभ देण्यासाठी तुमच्यासाठी ही योजना काढलेली आहे. म्हणजेच लाडकी बहीण कर्ज योजना बघा, लाडकी बहीण कर्ज योजनेमार्फत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. त्याचप्रमाणे कर्जही वितरित होणार आहे. त्यासाठी बघा 35% अनुदान आहे बघा, कर्जासाठी 35% अनुदान आहे. त्यामुळे तुम्हाला जर कर्ज घेतले असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त बघू शकता, फक्त आणि फक्त तुम्हाला त्यातली 7,500 बघा, 7,500 रुपयेच भरायची गरज आहे बघा. बाकीचे सर्व कर्ज हे राज्य शासनामार्फत माफ होणार आहे बघा, जसं की कृषी कर्ज ही माफ होतं बघा. त्याचप्रमाणे कोणत्या लाडक्या ताईंना बघा, कोणत्या लाडक्या ताईंना फक्त 500 रुपये मिळणार बघा, फक्त 500 रुपये मिळणार. तर ते तुम्हाला सांगतो, ज्या लाडक्या ताई बघा, ज्या लाडक्या ताई नमो शेतकरी बघा, नमो शेतकरी किंवा PM किसान बघा, PM बघू शकता, PM किसानचा लाभ घेत आहेत बघा, लाभ घेत आहेत त्या लाडक्या ताईंसाठी अतिशय बॅड न्यूज म्हणावी लागेल, कारण की तुम्ही नमो शेतकरी योजनेमधून जे 1000 रुपये घेतात बघा, जे 1000 रुपये बघू शकता, 1000 ज्या 1000 रुपयाचा लाभ तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या म्हणजेच नमो शेतकरी योजनेतून घेता बघा, नमो शेतकरी योजनेमधून जो लाभ घेतात त्याचप्रमाणे बघा जर लाडकी बहीणमधून जर तुम्हाला लाभ घ्यायचा तर तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपयाचा लाभ तुमच्या बँक खाते बघा, 500 रुपयाचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, असं स्पष्टपणे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कारण की तुम्हाला फक्त आणि फक्त एकाच योजनाचा बघा, एकाच योजनाचा शासकीय एकाच योजनाचा बघा लाभ घेता येणार आहे. फक्त लाडक्या बहिणींना म्हणजेच अन्नपूर्णा योजना असेल बघा, अन्नपूर्णा योजना बघा,
अन्नपूर्णा योजना असेल तिचाही लाभ घेता येणार आहे बघा। अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हाही कमेंट करून सांगायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दलही आपण अपडेट घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले यात तुमचाहीच फायदा आहे, कारण की तुम्हाला सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। जर तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर त्यामुळे तुम्हाला धन्यवाद। भेटत राहूच अशाच नवनवीन सोबत, त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।